mathematical expression of first law of thermodynamics. आपण mathematical expression बघितलं डेल्टा U is equal to Q plus W. याचा अर्थ काय? एखाद्या सिस्टीमच्या इंटरनल एनर्जी मध्ये झालेली वाढ increase in internal energy is a sum of heat absorbed by the system and work done on the system. याला पण पॉझिटिव्ह साइन आहे, याला पण पॉझिटिव्ह साइन आहे. म्हणजे ह्याने हीट ॲब्सॉर्ब केली आणि वर्क सिस्टीमवरतीच झालंय, त्यामुळे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता हे प्रत्येक प्रोसेससाठी आपण पाहतोय आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय? अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये आपण याचं एक्झाम्पल पण पाहिलं होतं, उकळणारं पाणी आपण बॉयलर बर्नरवरती ठेवलं, 100 डिग्रीपर्यंत उकळलेलं पाणी परत ते चालू गॅसवर ठेवलं. आता जी एक्स्ट्राची हीट येईल ती परत निसर्गाला दिली जाईल, म्हणजे हीट ॲब्सॉर्ब होणार नाही किंवा त्या ठिकाणी टेम्परेचरमध्ये कोणताही चेंज होणार नाही. म्हणजे आपलं जनरल स्टेटमेंट आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पण याच्यात इंटरनल एनर्जी मध्ये कसलाही फरक पडणार नाही, कारण पाणी उकळलेलं आहे. आता परत त्याची ऊर्जा बदलायची गरज नाही, तेव्हा त्याचा डेल्टा यू येईल 0. म्हणजेच आपलं इक्वेशन काय येईल? 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजेच क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू किंवा मायनस क्यू इज इक्वल टू प्लस डब्ल्यू. आता याचा अर्थ काय? क्यू हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम आणि मायनस डब्ल्यू वर्क डन बाय सिस्टीम. मीन्स इन isothermal process if heat absorbed by the system is equal to work done by the system किंवा heat evolved by the system is equal to work done on the system. म्हणजे जनरल फर्स्ट लॉचं स्टेटमेंट हे आहे आणि हेच आयसोथर्मल साठी याचं स्टेटमेंट आहे. Q is equal to minus W किंवा minus Q is equal to plus W. ही झाली पहिली प्रोसेस. त्यानंतर adiabatic process. What is adiabatic process? A process in which heat is not allowed to enter or leave. The Q is equal to 0. Put this value in this equation. Delta U is equal to 0 plus W. Means plus delta U is equal to plus W. Minus delta U is equal to minus W. Plus delta U increase in internal energy. Increase in internal energy is equal to work done on the system. आणि ह्याला मायनस साइन दिलं म्हणजे डिक्रीज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय द सिस्टीम. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेसचं हे फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस. Isobaric process, a process in which pressure on the system remains constant. आपण समजा इथे ओपन व्हेसल मध्ये पाणी वॉटर बॉईल व्हायला ठेवलं, हवेचा प्रसामान्य दाब 1 ॲटमॉस्फिअर त्याच्यावरती आहे, म्हणजे याच्यावरती वर्क करणारं प्रेशर हे कॉमन आहे किंवा कॉन्स्टंट आहे. अशी प्रोसेस आहे ही आयसोबारिक प्रोसेस. मग यावेळेसचा जो क्यू आहे हा साधा क्यू न राहता क्यू पी होतो. आणि आपण ह्याच्या आधी पाहिले की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. या दोन किमती याच्यात भरल्या तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी प्लस पी डेल्टा व्ही. आणि क्यू पी लाच द हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम ॲट कॉन्स्टंट प्रेशर यालाच आपण पुढे म्हणतो एन्थाल्पी चेंज. आता एन्थाल्पी ही टर्म आपल्याला आली नाही, अजूनपर्यंत बघण्यात आली नाही, पुढे येईल. पण आता आपण म्हणू शकतो की हा एन्थाल्पी चेंज आहे. तर इथं काही क्यू पी म्हणजेच डेल्टा एच, डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी अँड पी डेल्टा व्ही इज द वर्क. आपण इक्वेशन ॲडजस्ट केलं तर एन्थाल्पी चेंज इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर व्हॉल्यूम टाइप वर्क डन. तर हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं आयसोबारिक प्रोसेस साठी इक्वेशन आलं. त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस. कोर मीन्स व्हॉल्यूम. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीमचा व्हॉल्यूम इथून तिथून कॉन्स्टंट राहतो त्याला आपण आयसोकोरिक प्रोसेस असतो.
मग आता ह्याच्यातला क्यू हा क्यू न राहता हा क्यू व्ही झाला. यातलं वर्क डन डब्ल्यू मायनस पी डेल्टा व्ही. या किमती जर ह्याच्यात ठेवल्या, पण ह्या किमती ठेवताना डेल्टा व्ही ची किंमत 0 आहे, म्हणून पी इंटू 0 इज इक्वल टू 0. मीन्स क्यू व्ही डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही. मीन्स increase in internal energy is equal to heat absorbed by system. तर हे इक्वेशन आलं आयसोकोरिक प्रोसेस. त्यानंतर सायक्लिक प्रोसेस, a process which undergoes series of operation and finally comes at initial state is known as cyclic process. आता सायक्लिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याच्यात काय काय कॉन्स्टंट असतं? इनिशियल एनर्जी, इंटरनल एनर्जी आणि फायनल इंटरनल एनर्जी ही सारखी असते. म्हणजे दोघातला चेंज आला 0. सुरुवातीचा व्हॉल्यूम नंतरचा व्हॉल्यूम 0 असतो, तेव्हा त्याच्यातला फरक 0. वर्क समजा एक सिस्टीम आहे, ए पासून बी कडे जाताना प्लस W1 एवढं वर्क होत असेल, तर बी पासून ए कडे येताना मायनस W1 एवढं वर्क होतं. म्हणजे एकूण W ची पण किंमत 0 येईल. म्हणजे सायक्लिक प्रोसेस मध्ये हे 0 आहे, हे 0 आहे आणि हे 0. ऑल थिंग्स आर 0.